नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग म्हणजेच महाराष्ट्र प्रिझन डिपार्टमेंट यांच्याकडून जी भरतीची परीक्षा घेण्यात आलेली होती लिपिक आणि तांत्रिक संवर्ग पदासाठीची, या पदासाठीची जी उत्तर तालिका आहे याबाबतची अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या परिपत्रकासंबंधी. तर यानुसार पाहू शकता जे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. आन्सर की जी आहे उत्तर तालिका या संबंधीचा महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्यामार्फत परिपत्रक आहे. कारागृह विभागातील लिपिक आणि तांत्रिक पदाची सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे आणि उत्तर तालिका आन्सर की बाबत सूचना देण्याबाबत. यानुसार संदर्भ पाहू शकता. कारागृह विभाग पद भरती जाहिरात 1 जानेवारी 2024. यानुसार उपरोक्त विषयांचे कारागृह विभागातील लिपिक आणि तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 25 संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 19 मार्च ते 21 मार्च 2024 या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे उत्तर तालिका आन्सर की उमेदवारांना 29 मार्च 2024 रोजी पासून कारागृह विभागाच्या अधिकृत वेबसाईट महाप्रिझन.gov या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संदर्भात काही हरकती असल्यास उमेदवारांना आपल्या लॉग इन ID आणि पासवर्डद्वारे प्रति हरकती 200 रुपये शुल्क जमा करून कारागृह विभागाच्या अधिकृत जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर हरकती दाखल करता येतील. सदर हरकत दाखल करण्याची मुदत 29 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024 पर्यंत आहे. याच्यानुसार मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणतेही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजेच ऑब्जेक्शनसाठीचा वेळ देण्यात आलेला आहे 29 मार्चपासून ते 2 एप्रिल 2024 पर्यंत. उद्या 29 मार्चला जी आन्सर की आहे उत्तर तालिका ती उमेदवारांना त्यांच्या लॉग इन ID वर अवेलेबल करून दिली जाईल. तुमचा जो अधिकृत लॉग इन ID आहे ती ID देण्यात आलेला आहे वेबसाईटची लिंक. त्या लिंकवर जाऊन तुम्ही अधिकृत पद्धतीने जी आन्सर की आहे ती चेक करू शकता. त्याचबरोबर काही ऑब्जेक्शन असल्यास प्रति हरकती 200 रुपये जमा करून 29 मार्च ते 2 एप्रिल या वेळेत ऑब्जेक्शन हरकती नोंदवले जाऊ शकतात. म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने जी आन्सर की आहे कारागृह विभाग भरतीसाठीची विविध संवर्गातील विविध 25 संवर्गातील जी भरतीची परीक्षा झाली होती त्यासाठीची आन्सर की अवेलेबल करून देण्यात येत आहे. अधिकृत वेबसाईटद्वारे जी आहे आन्सर की ती चेक केली जाऊ शकते. त्यासाठीची लॉग इन लिंक आहे ती जाहीर केली जाईल आणि त्यावरून तुम्ही जी तुमची आन्सर की आहे ती चेक करू शकता. अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती कारागृह विभाग भरती संबंधीची. त्याबद्दल चेक केलं जाऊ शकतं. जी आन्सर की आहे ती उद्यापासून अवेलेबल होणार आहे. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.